मराठीतील पहिलं हॉरर युनिव्हर्स असं आपण कित्येक दिवसांपासून सतत ऐकत आलो आहोत. पण एक प्रश्न असा आहे, की खरंच घबाडकुंड हा एक हॉरर चित्रपट आहे का? आणि तो खरंच या युनिव्हर्सला न्याय मिळवून देऊ शकतो का? तर चला आपण स्पॉइलर न देता बोलूया. सर्वात आधी एक गोष्ट कबूल करतो, की थिएटरमध्ये चित्रपट बघत असताना चित्रपटातील एक पात्र आपल्या कुटुंबाशी आपण खोटं का बोलतोय, हे सांगत असताना त्यावेळी त्या कलाकाराच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन अक्षरशः कमाल होते. त्या एका सीनमध्ये संवादापेक्षा भावना जास्त बोलत होत्या. तर अशा पद्धतीने आणखी लिखाण झालं असतं तर अजून खूप मजा आली असती. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांनी केलेलं आहे आणि याआधी त्यांनी पल्ल्याड पल्ल्याड हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. कलाकारांमध्ये संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमगर आणि इतर काही आणखी कलाकार आहेत. कथेविषयी बोलायचं झालं तर एका गावामध्ये एक जुनी विहीर आहे आणि ती तंत्रमंत्र करून बंद केलेली आहे. आपल्या गावात जर अशी एखादी विहीर असती तर लोकं फोटो काढायला नक्कीच गेले असते. पण या गावातील लोक या विहिरीकडे चुकूनही फिरकत देखील नाही आणि चुकून एक व्यक्ती त्या विहिरीजवळ जाऊन पोहोचतो आणि मग तिथून पुढे जे तंत्रमंत्र, भूत आणि त्या गुप्त खजिन्याचा जो शोध सुरू होतो. तर बस यापुढे जास्त बोललं तर स्पॉइलर होतील. चला तर पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलूया. तर सर्वप्रथम जो फर्स्ट हाफ आहे तो एकदम टाईट लिहिलेला आहे. एकामागे एक घटना घडत असतात आणि चित्रपट कुठेही थांबत नाही. मला सगळ्यात जास्त आवडलेले सीन्स तर ते भूतकाळातील वाड्यातील जे ॲक्शन सीन्स आहेत, ते खूप छान पद्धतीने दाखवण्यात आले आहे आणि ती कोरिओग्राफी पाहून असं वाटतंय, की ही कोरिओग्राफी मराठी चित्रपटाची आहे, की एखाद्या हॉलिवूड चित्रपटाची आहे. इतके छान ते सीन्स झालेले आहेत. मराठीमध्ये अशा प्रकारची कोरिओग्राफी आपण खूपच कमी पाहिलेली आहे. कलाकारांविषयी बोलायचे झाले तर माझ्यासाठी सर्वात जास्त सरप्राईज हे संदीप पाठक ठरलेले आहेत. आपण त्यांना कॉमेडीमध्ये अनेकदा पाहिलेलं आहे, पण इथे त्यांनी गंभीर भूमिका अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निभावलेली आहे. त्यांच्या अभिनयात एक वेगळाच आत्मविश्वास पण दिसून येतो. कुशल बद्रिकेविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या वन लाइनर्समुळे गंभीर वातावरणातही हलके-फुलके हसू येते आणि कुठेही फोर्सफुली ते वाटत नाही. तांत्रिक बाजूविषयी बोलायचे झाले तर चित्रपट इथे चांगले गुण मिळवतो कारण सेट डिझाईन, व्ही-एफ-एक्स, बी-जी-एम, सिनेमॅटोग्राफी आणि विशेषतः रात्रीचे जे सीन्स आहेत ते अतिशय उत्तम पद्धतीने शूट करण्यात आलेले आहेत. तर रात्रीच्या सीन्समध्ये आपल्याला व्यवस्थित सगळं स्पष्ट दिसतं आणि ते रात्रीचं वातावरणही टिकून राहतं. खजिन्याविषयी बोलायचं झालं तर जेव्हा आपण पडद्यावरती हा खजिना पाहतो तेव्हा खरंच आपल्याला विश्वास बसतो, की या खजिन्यासाठी हे लोक इतके जास्त प्रयत्न करत आहेत आणि त्याची भव्यता आपल्या लक्षात येते. येऊया चित्रपट कुठे कमी पडतो. चित्रपट बघत असताना हॉरर एलिमेंट भरपूर प्रमाणात आपल्याला कमी वाटतो. आपल्याला क्युरिओसिटी असते, की पुढे काय होणार आहे. पण जे भीतीदायक जे वातावरण थोडंसं निर्मिती करण्यात थोडा हा चित्रपट मागे पडलेला आहे. तर हा एक थोडा एलिमेंट कमी वाटतोय. दुसरी गोष्ट भुताचे व्ही-एफ-एक्स आणि पजेशन्सचे काही सीन आहेत तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते अजून चांगल्या रीतीने करता आले असते. आणखी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर चित्रपटात अनेक पात्र आहेत. पण बऱ्याच पात्रांची पार्श्वभूमी आपल्याला समजत नाही आणि अचानक ते या कथेमध्ये कसे इंट्रोड्यूस केले जातात तर याबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. ते एकत्र का आले, आधी काय झालं होतं, त्यांचा प्रवास काय होता, हे सगळं अजून थोडं दाखवता आलं असतं तर चित्रपट अजून प्रभावी ठरला असता. आणि मुख्य प्रश्न खरंच हा चित्रपट एका युनिव्हर्सचा भाग वाटतो का? तर चित्रपटाच्या शेवटी काही कनेक्शन्स ही दाखवण्यात आलेले आहेत, पण ते फारसे प्रभावी ठरत नाहीत. देवदत्त नागे यांचा स्क्रीन प्रेझेन्स भारी आहे, पण त्यांच्या पात्राचा अजून चांगला वापर करता आला असता. तर फायनल वर्डिक्ट, तुम्ही हॉरर युनिव्हर्स बघायला जात असाल तर तुमची थोडी निराशा होऊ शकते. जर तुम्हाला रहस्यमय, खजाना, तंत्रमंत्र याबद्दल इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा नक्कीच हा चित्रपट बघू शकता. माझं या चित्रपटासाठी रेटिंग आहे 3/5. तुमचं मत काय आहे? हा चित्रपट तुम्हाला हॉरर वाटला का? आणि सर्वात महत्त्वाचं, या हॉरर युनिव्हर्सची सुरुवात तुम्हाला पटली आहे का? तर हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन चित्रपटासोबत.